हॅलो फ्रेंड्स, गडचर्चामध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सरसोदा सागची रेसिपी बघणार आहोत। सरसोदा साग म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी। थंडीच्या या दिवसांमध्ये ही सरसोची भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते। सरसोच्या या पानांबरोबर आपल्याला एक जुडी पालकाची सुद्धा या भाजीमध्ये घालायची आहे आणि मेथीची जर अर्धी जुडी असेल तर ती सुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो। मी इथे 2 जुड्या सरसो अशा प्रकारे निवडून घेतलं आहे। निवडताना फक्त त्याचा खालचा देठ आपल्याला थोडासा काढून टाकायचा आहे। निवडलेली भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ कापडावरती थोडी सुकवून घ्यायची आहे। मी इथे मेथी घेतली नाही आहे, फक्त पालक आणि सरसो घेतले। ते आपल्याला कुकरमधून उकडून घ्यायचे। ही पानं आपण कापून सुद्धा कुकरमधून उकडून घेऊ शकतो, पण कापण्याची ही स्टेप मी स्किप केली आहे। कुकरमध्येच आपण पानं कापून घातली असतील तर मग 3 शिट्या झाल्यानंतर ती आपण फक्त मॅशरच्या साहाय्याने घोटून घेतली तरी चालणार आहे। पण कापण्याची ही स्टेप मी स्किप केल्यामुळे भाजी उकडून थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आलंसुद्धा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलं आहे। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ही भाजी 3 शिट्यांमध्ये उकळून घ्यायची आहे। कुकर थंड झाल्यावर आपण बघू शकतो की भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे। भाजी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये पण त्याची अगदी बारीक पेस्ट नाही करायची आहे। मोहरीची भाजी हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि एनर्जी देते, त्याच्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आपण नक्की ही भाजी करून खाल्ली पाहिजे। अळूची पातळ भाजी किंवा पालकाची गरगटा भाजी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे या भाजीला टेक्स्चर येतं। इथे मी 2 चमचे मक्याचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी घातलं आहे आणि त्याची एक स्लरी करून घेतली आहे। भाजी शिजताना ही स्लरी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून भाजीला थोडा दाटसरपणा येईल। कढईत चमचाभर तूप गरम करून घेतलं आहे। 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं बारीक चिरून आपल्याला या तुपावर परतून घ्यायचं आहे। 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदेसुद्धा आपल्याला यात परतून घ्यायचे आहेत। एक मोठा टोमॅटो घातला आहे। माझ्याकडून व्हिडिओचा थोडासा भाग स्किप झाला आहे, कॅमेरा थोडा वेळ बंद झाला होता। तुपावर मी आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं आहे। आता मिक्सरमधून जे आपण वाटण करून घेतलं होतं, भाजी वाटून घेतली होती, ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे। अगदी बेसिक मसाले आपण आता या भाजीमध्ये घालणार आहोत। आता याच्यामध्ये मोठा 1 चमचाभर लाल तिखट घातलं आहे। 1/2 चमचा हळद घातली आहे। अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। चवीपुरतं मीठ घातलं आहे। हे सगळे मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण जी मक्याची स्लरी बनवली होती ती याच्यामध्ये घालायची आहे। आपण या भाजीमध्ये कुठलंही वाटण वगैरे घालत नाही आहोत, त्याच्यामुळे भाजीला थोडा दाटसरपणा येण्यासाठी आपण ही स्लरी घातली आहे। वरून अर्धा चमचा धण्या जिऱ्याची पूडसुद्धा घातली आहे। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण भाजी वाटून घेतली होती त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला भाजी कितपत घट्ट पातळ हवी आहे त्या अंदाजाने याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। 7-8 मिनिट शिजवून घेतल्यानंतर आपलं सरसोदा साग म्हणजेच मोहरी आणि पालकाची ही भाजी बनवून तयार झाली आहे। थंडीच्या दिवसांमध्ये नॉर्थ इंडियामध्ये ही भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते। मक्याच्या रोटीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो। भाजी सर्व करताना भाजीवर अर्धा चमचा बटर घालायचं आहे, त्याशिवाय मक्याच्या रोटीला सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे। मी इथे फक्त मक्याच्या पिठाची रोटी बनवली होती, पण काही जणांना ती बनवता येत नाही, ती तुटते, त्याच्यामुळे मग आपण मक्याच्या पिठाबरोबर थोडंसं तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ मिक्स करून सुद्धा ही रोटी बनवू शकतो। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गडचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।